मंडळी, सांडगे कसे बनवायचे हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेच आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटणासारखी सांडग्याची खमंग भाजी बनवायला दाखवणार आहे। तर राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजचा आपला व्हिडिओ आहे चमचमीत खमंग सांडग्याची भाजी। उदरभरणला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा। तर मंडळी, इकडे मस्त चमचमीत आणि खमंग अशी सांडग्याची भाजी करण्यासाठी आपण इकडे 1 कप मिक्स डाळीचे सांडगे घेतलेत। हे कसे बनवायचे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत। त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेत, 2 मोठे टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेत, तेल घेतलंय, आलं लसणीचं वाटण घेतलं 1 मोठा चमचा, 2 मोठे चमचे मिक्स मसाला, घरगुती मिक्स मसाला आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर, 1 छोटा चमचा हळद, इकडे फोडणीसाठी राई, जिरा आणि हिंगही घेतलेला आहे। आता आपण सांडगे बनवायला म्हणजे मी इकडे या पॅन मध्ये 1 चमचा तेल तापवून घेतला आहे। आता यात मी हे 1 कप सांडगे टाकत आहेत। हे सांडगे थोडेसे आपण तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तो जातो आणि एक छान फ्लेवर येतो। एक साधारण 2 ते 3 मिनिटं आपण मस्त मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे गॅस आणि हे छान आपण भाजून घ्यायचे आहेत। थोडासा असा खरपूस कलर आला पाहिजे। आणि मी इकडे जे तुम्हाला इंग्रेडिएंट्स दाखवलेत ना, त्याचा माप तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकतात। त्याचबरोबर हे सांडगे कसे बनवायचे ह्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे आणि वरती आय बटनमध्येही दिलेली आहे, तुम्ही तिकडेही पाहू शकतात। आता आपण हे सांडगे छान भाजून घेणार आहोत। तर मंडळी, इकडे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, आपले सांडगे छान भाजून झाले आहेत। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मंडळी, आपण सेम भांड्यामध्ये 2 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे। आता यात आपण राई, जिरं, हिंग टाकायचं आहे। फोडणी जराशी अशी तडतडली पाहिजे। त्याचबरोबर आता आपण यात आलं आणि लसणीचं वाटण टाकायचं आहे। आलं आणि लसूण इकडे आपण छान परतवून घेतलंय, मस्त त्याचा उग्रवास गेला पाहिजे। यात आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकत आहोत। हा कांदा आपण छान मस्त सॉफ्ट आणि गुलाबी होईपर्यंत छान हा आपण परतवून घ्यायचा आहे। साधारण एक 7 ते 8 मिनिटं लागणार आहेत आपल्याला। इकडे मंडळी, आपला कांदा परतून होतोय, त्यातच आता आपण लगेच मीठ टाकायचं चवीनुसार, म्हणजे आपला कांदा ना तो छान आणि लवकर सॉफ्ट होतो, त्याचं पाणी लवकर इव्हापरेट होते। आता आपण हे परतवून घेणार आहोत मस्त। तर मंडळी, इकडे आपला हा कांदा छान परतून झालेला आहे। यात आता आपण हे बारीक चिरलेला टोमॅटो टाकत आहोत। हा टोमॅटोही आता आपण छान मस्तपैकी परतवून घेणार आहोत, त्याचंही मॉइश्चर छान आपल्याला आटवायचं आहे आणि तोही छान सॉफ्ट झाला पाहिजे, थोडासा असा मऊशर शिजला पाहिजे। 5 ते 7 मिनिटं लागतील ह्याला व्हायला, छान आपण हे करून घेणार आहोत। तर मंडळी, इकडे आपला हा कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी परतून झाला आहे। त्याला परतवताना असं अदनामधना थोडंसं हलवत राहा, नाही तर मग ते खाली करपते। त्याचबरोबर आता आपण हा मिक्स मसाला टाकायचा आहे, घरगुती मिक्स मसाला आहे मस्त झणझणीत करण्यासाठी। हळद टाकत आहोत यात, त्याचबरोबर गरम मसालाही टाकत आहोत आणि आता आपण हे छानपैकी सगळं मिक्स करायचं आहे, मसालाही मस्त परतून घ्यायचा आहे। मंडळी, तुम्हाला ना जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर खाली ना एक लाल सबस्क्रिप्शनचं बटन आहे, सबस्क्राईब करा त्या बटनला। छान एक 5 मिनिटं आपण हे मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्यालाही छान फ्लेवर आणि एकदम मस्त टेस्ट येते। तर मंडळी, आपला हा मसालाही इकडे छान परतून झालेला आहे। यात आता आपण ते तळलेले सांडगे टाकायचे आहेत। हे सांडगे आता आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। आणि ही मस्त अशी एकदम सुंदर भाजी होते, अगदी मटणासारखी लागते। एक 5 मिनिटं हे आपण असंच परतवून घेणार आहोत। तर मंडळी, आपलं हे छान 5 मिनिटं परतून झालेलं आहे, मस्त असा सुवास सुटला आणि किती छान कलर आलेला आहे। आता यात आपण हे 3 ग्लास पाणी मी इकडे गरम करून घेतलं आहे, थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत यात। आणि गरम पाणी ह्याच्यामुळे टाकायचं आहे की कुकिंगचा जो प्रोसेस आहे तो झटपट होतो। आता आपण एवढंच पाणी टाकत आहोत, जवळजवळ आपण अर्ध पाणी टाकलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि सांडगेही फटकन शिजतात, त्यामुळे आपण इकडे गरम पाण्याचाच वापर करा, खूप वेळ नाही लागत।
आता आपण हे झाकून असंच एक 5 ते 7 मिनटं छान उकळवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर ठेवून। तर मंडळी इकडे 5 ते 7 मिनटं छान झालेली आहेत। आता आपण हे झाकण खोलून एकदा चेक करून घेऊया। पाणी थोडंसं आटलेलं आहे आणि एकदम मस्त कलर आला आहे, छान घरभर घमघमाट असं सुटलेलं आहे। मंडळी आपल्याला हे अजून व्हायला लागणार आहे, आपले सांडगे अजून शिजले नाही आहेत, म्हणून यात आपण उरलेलं पाणीही टाकणार आहोत। आता यात कसं असते बेसिकली की तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका। तुम्हाला जर फार घट्ट पाहिजे असेल, सुकं पाहिजे असेल तर सगळं पाणी आटवून टाका आणि असं जर रसरशीत पाहिजे असेल तर जास्तीचं पाणी ठेवा। पाणी आटवायची काही गरज नाही। आणि सांडगे शिजायला तर बेसिकली आपल्याला पाणी टाकायलाच लागते। त्यानंतर सांडगे शिजल्यावर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पाणी आटवून घेऊ शकतात, नाही हवं तर तसंच ठेवा। आता आपण हे 10 ते 15 मिनटं मस्त पुन्हा होऊ द्यायचं आहे। छान आपला सांडगा व्यवस्थित शिजला पाहिजे। तर मंडळी इकडे आपले सांडग्याला एक 10 मिनटं छान झालेली आहेत। आता आपण झाकण खोलून घेऊया। मस्त त्याला असा तो छान एक तवंग सुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर आता आपण बघायचं आहे की आपले सांडगे कसे शिजले आहेत ते। छान मस्तपैकी शिजले आहेत, मऊ झालेत आपले सांडगे, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे कोथिंबीर टाकून छान सर्व करून घेणार आहोत। तर मंडळी आपली मस्त चमचमीत झणझणीत खमंग आणि मटणासारखी लागणारी सांडग्याची भाजी छान तयार झाली आहे। तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा। माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर, आणि जर तुम्ही अजूनही उदरपर्यंतला सबस्क्राईब नसेल केलेलं तर जरूर सबस्क्राईब करा।